LOCवरून बेपत्ता झालेल्या नागपूरच्या महिलेचा शोध लागला आहे। महिलेला पाकिस्तान प्रशासनाकडून भारतीय BSFला सोपवण्यात आला आहे। सुनीता असं या महिलेचं नाव आहे। भारतीय चौकशीमध्ये तिने सोशल मीडियाच्या अकाउंटवरून पाकिस्तानच्या व्यक्तीशी चॅटिंग केल्याचं समोर आलं आहे। नेमकी चॅटिंग काय होती, त्यात आक्षेपार्ह आहे की नाही या संदर्भात पुढील तपास केला जाणार आहे। सुनीता ही नागपुरातून 4 मे रोजी काश्मीरला फिरायला जात आहे असं सांगून घरून शिकणाऱ्या मुलाला घेऊन निघाली होती। त्यानंतर 11 मे रोजी कारगिल पोलिसांकडून माहिती मिळाली होती की मुलाला LOC जवळच्या अखेरच्या गावात सोडून ती पाकिस्तानला गेली होती। अमृतसरमध्ये BSFला पाकिस्तानी प्रशासनाने तिला सोपवले आहे। महिलेला ताब्यात घेतल्यानंतर प्राथमिक चौकशी करण्यात आली आहे। त्यानंतर नागपूर पोलिसांना माहिती देण्यात आली। आपल्याकडे नागपूर पोलिसांना काही दिवसापूर्वी कारगिल पोलिसांनी एक माहिती दिली होती की कपिलनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारी एक सुनीता जामगडे नावाची महिला आहे। त्यांचा मुलगा तिथे त्यांना एका लॉजवर मिळून आला, 12 वर्षाचा मुलगा, आणि त्यांनी अशी माहिती दिली की तो त्याच्या आईसोबत आला होता तिथे, परंतु त्याची आई बॉर्डर क्रॉस करून त्या साईडला गेली। परंतु ती जी माहिती होती ती ते बॉर्डर क्रॉस करून त्या साईडला गेली आहे ती महिला, परंतु ती जी माहिती होती त्याच्यात काहीही ऑफिशियल कम्युनिकेशन झालेलं नव्हतं। परंतु 2 दिवसापूर्वी आपल्याला अमृतसर पोलिसांकडून अशी माहिती मिळाली की त्यांना पाकिस्तान ऑथॉरिटीजने ती महिलेला इकडे BSFच्या कस्टडीमध्ये हँडओव्हर केलेलं आहे आणि BSFने ते अमृतसर पोलिसांकडे त्या महिलेला हँडओव्हर केलं। त्यानंतर मग आपल्याला त्यांनी कळवलं आणि आता ते लीगल प्रोसिजर करत आहेत। त्यांनी प्राथमिक काही चौकशी देखील केली, त्यामध्ये त्या मोबाईलमध्ये सोशल मीडियाच्या अकाउंटवर काही चॅटिंग वगैरे त्यांना मिळून आलेली आहे। आता तिची कायदेशीर कारवाई करून आपण जी कपिलनगर पोलीस स्टेशनची टीम तिथे पाठवलेली आहे त्या टीमला ते हँडओव्हर करतील, त्याच्यानंतर पुढचा तपास आपण करणार आहोत।